श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण ऐकूया स्वामी समर्थ महाराजांची एक प्रेरणादायक कथा. एकदा अक्कलकोटजवळील एका गावात शंकर नावाचा एक साधा पण अत्यंत श्रद्धाळू भक्त राहत होता. तो रोज श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करत असे आणि दर गुरुवारी अक्कलकोटला जाऊन त्यांचं दर्शन घेत असे. एके दिवशी शंकर शेतात काम करत असताना त्याला जोरात सर्पदंश झाला. लोकांनी लगेच त्याला घरात आणलं, पण त्याची हालत फारच गंभीर झाली. डॉक्टरही म्हणाले, आता काहीच शक्य नाही, प्राण वाचणार नाहीत. शंकर अर्धवट शुद्धीत होता, पण तो फक्त एकच गोष्ट ओरडत होता, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. घरातील लोकांनी स्वामी समर्थांचं चित्र समोर ठेवलं आणि सर्वांनी एकत्र प्रार्थना सुरू केली. अचानक काही वेळात शंकरला उलटी झाली आणि सर्पविष बाहेर पडल्यासारखं वाटलं. त्याचा श्वासोच्छ्वास पूर्ववत झाला. काही तासांत तो पूर्ण बरा झाला. सगळे आश्चर्यचकित झाले. शंकर म्हणाला, स्वामी माझ्या डोक्याशी उभे होते. त्यांनी मला सांगितलं, भिऊ नकोस, मी आहे. आणि त्यांनी हात फिरवताच माझ्या अंगातील विष निघून गेलं. या घटनेनंतर संपूर्ण गावात स्वामी समर्थांच्या चमत्काराची कीर्ती अजून वाढली. या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या संकटाच्या क्षणी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. फक्त आपल्याकडे त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा आणि विश्वास असायला हवा.